पण हे समाधान फार काळ टिकणारे नव्हते. मुधोजीराव गेले आणि थोड्याच दिवसात विजापूरकरांची मुधोजीरावावर इतराजी झाली. पुंडाळ्याच्या आरोपाखाली आदिलशाही सरदार अंबर खान फलटणवर अचानक चालून आला. प्रतिकार करीत असताना मुधोजीराव पडले. बजाजीला कैद करून विजापुरी नेले गेले. काही दिवस गेले आणि हा धक्का सहन करीत असतानाच पुण्याला दुसरी बातमी येऊन थडकली. बजाजींना बळजबरीने मुसलमान केले. ज्याची बहीण शहाजीसारख्या सरदाराच्या मुलाला केली तो सरदार बाटवल्याचा आनंद बादशहाला झाला. त्या आनंदात बादशहाने आपली मुलगी बजाजीला दिली. राजे महालात गेले तेव्हा सईबाई झोपल्या होत्या. मासाहेब शेजारी बसल्या होत्या. मासाहेब डोळे टिपीत महालाबाहेर गेल्या. राजे पलंगाजवळ गेले. सईबाई राजांच्याकडे पाहत होत्या. उठण्याचेही भान त्यांना नव्हते. चेहरा व्याकुळ झाला होता. ओठ थरथरत होते. बघता बघता सईबाईंचे डोळे डबडबले आणि सईबाईंनी मान वळवली. हुंदका फुटला. राजे पलंगावर बसले. सईबाईंच्या पाठीवरून ते हात फिरवित होते. हुंदके वाढत होते. जरा वेळ गेला. राजाने हळुवारपणे हाक मारली, सई जरा ऐकशील. कष्टाने सईबाईंनी डोळे टिपले. राजाने सईबाईंचा चेहरा आपल्याकडे वळवला. राजांचा आवाज घोगरा बनला होता. सई तू मनाला लावून घेऊ नकोस. बजाजी मुसलमान झाले म्हणून काय झालं? ते आमचे आहेत. त्यांना आम्ही पारके होऊ देणार नाही. ते आता कसं शक्य आहे? सईबाईंनी विचारले. निश्वास सोडून राजे म्हणाले, हिंदू असलेले मुसलमान होऊ शकतात, मग मुसलमान हिंदू का होणार नाहीत? आज आमचे डोळे उघडले. आपलं माणूस परधर्मात जाणं किती भयंकर असतं याचं दुःख आज कळलं. हजारोंनी या यातना भोगल्या असतील, हजारो भोगत असतील, पण आम्हाला त्याची जाणीव नव्हती. आम्ही तुम्हाला वचन देतो, बजाजी आमच्यात आल्याखेरीज आम्हाला चैन पडणार नाही. सुखाचा घास आम्ही गिळणार नाही. सईबाई राजांच्या निश्चयी मुद्रेकडे पाहत होत्या. कृतज्ञतेने सारे अंग कंप पावत होते. काही न बोलता त्यांनी राजांच्या हातावर हात ठेवला. बराच वेळ तो हात तसाच होता. बाबाजी नरसप्रभू कैदेच्या भीतीने पुण्याच्या लाल महालात आले. त्यांना आलेल्या फरमानाने दादोजी मात्र भयंकर काळजीत पडले. आदिलशाहीशी आज ना उद्या राजांना टक्कर द्यावी लागणार हे दादोजींना स्पष्ट दिसत होते. मनातून ते निराश होत होते, थकत होते. राजांच्या किल्ल्याचे बांधकाम पुरे होत आले होते. रोहिडेश्वर तोरण्याची तटबंदी भक्कम झाली होती. किल्ल्यावरच्या तोफांनी बुरुज सजले होते. किल्ल्याच्या सोप्या वाटा तासून घेण्यात आल्या होत्या. राजांची शिबंदी ही आता मोठा आकार घेत होती. रोहिडेश्वरावर जमा केलेले 1200 मावळे फौज 5000-6000वर गेली होती. व्याप वाढत होता. त्याबरोबर राजांच्या चिंताही वाढत होत्या. राजांना सर्वात मोठी चिंता वाटत होती ती दादोजींची. दादोजींचे वय झाले होते. राजांच्या या पुंडाईमुळे तर दादोजी फारच थकले. राजांना हे दिसत होते, पण उपाय नव्हता. राजे पुण्याला गेले की दादोजींच्या बरोबर बोलत बसत. सारे वर्तमान त्यांच्या कानावर घालत. दादोजी नुसते ऐकून घेत. आता सल्लाही देणे त्यांनी बंद केले होते. होईल तेवढा जहागिरीचा बसल्या जागी बंदोबस्त पाहून बाकीचा वेळ ते ईश्वर चिंतनात खर्च करीत. राजे तोरण्याहून आले होते. त्यांच्या हातात काठी होती. दादोजींना काठी देते म्हणाले, पंथ पांढरीची काठी आहे. सरळ मिळाली, बहुधा पांढरी सरळ मिळत नाही. आपल्याकरता मुद्दाम आणली. पंतांनी काठी निरखली. राजे काठी चांगली आहे, पण काय? वृद्धापकाळी काठीपेक्षा मुलाचाच आधार जास्त वाटतो. आधार तुमचा हवा राजे, काठीचा नव्हे. पंत असं का बोललात? राजाने विचारले. पंतांनी सावरून घेतले. ते म्हणाले, काही नाही राजे, काहीतरी बोलून गेलो. आता मन स्थिर राहत नाही. वय झालं ना. पंत वैद्यराज आहेत, त्यांच्याकडून औषधं तरी. राजे काळजी करू नका, काही झालं नाही मला. आता हाती राहिलंय ते आकाशाकडे बोट दाखवीत पंत म्हणाले, त्या वैद्यराजांच्या हाती. पंताचे असे बोलणे ऐकले की राजे कष्टी बनत. पण घरच्या गोष्टीवर विचार करायला राजांना उसंत नव्हती. स्वराज्य उभारण्याचा ताण वाढत होता. त्याचा विचार एवढा एकच आता राजांच्या मनात होता. थोड्याच दिवसात दादाजी नरसप्रभूंच्या संमतीने रोहिडा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. आणखीन एक भगवा झेंडा सह्याद्रीच्या शिखरावर शोभू लागला.
दादोजींना रोहिड्याची बातमी समजली. रोहिडेश्वर, तोरणा आणि आता रोहिडा राजे फार झपाट्याने पुढे जात होते. जिजाबाईंचा त्यांना पाठिंबा होता. शहाजीराजांचे काही पत्र नव्हते. पंतांनी अनेक खलिते पाठवले होते. त्यांची उत्तरे आली होती. शिवाजीराजांना सांभाळून घ्यावे, लक्ष ठेवावे एवढेच त्या पत्रातून होते. राजांनीही आपला मनसुबा शहाजीराव महाराजांना कळविला असावा असा दाट संशय दादोजींना वाटत होता. पूर्वी थोडी झोप लागे, तीही आताशा दादोजींना पारखी झाली होती. दिवस कसा तरी निघून जाई, पण रात्री त्यांना खायला उठत. रात्री असेच ते तळमळत होते. पाख्यातून गार वारा येत होता. गंगाबाई शांतपणे झोपी गेल्या होत्या. पंत मात्र डोळे सताड उघडे ठेवून विचार करीत होते. दादोजी पाटसपरांग्याचे मलठाण गावचे हिशेबनीस. शहाजीराजांनी त्यांना आपल्या कारभारासाठी उचलले. महाराज साहेबांचा विश्वास बसला. पुणे जहागिरीचा कारभार आपल्या नावे करण्याची त्यांनी दादोजींना आज्ञा केली. शहाजीराजांच्या या विश्वासामुळेच आदिलशाहीच्या दरबारचा सुद्धा दादोजींच्यावर भरोसा होता. त्यांनीही दादोजींना अधिकार दिले होते. दादोजींच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. थोरल्या महाराज साहेबांचा केवढा विश्वास. जिजाबाई आणि शिवाजी यांची संपूर्ण जबाबदारी दादोजींच्या हाती सोपवणे हा थोडा का विश्वास. दादोजींनी तो त्याच निष्ठेने उचलला. जिजाबाई शिवाजींसह दादोजी पुण्याला आले तेव्हा केवढे प्रश्न त्यांच्यासमोर उभे होते. ठाव ठिकाणा नसलेली पुण्याची वास्तू वस्ती करायला माणसे शोधण्यापासून सुरुवात. दुष्काळातून उठलेला आणि बंडाव्यात पोळलेला मुलूक कब्जात आणायचा. वास्तू उभारण्यापासून सुरुवात करायची. कुणाच्या शुभतीने. आजूबाजूला सोबत होती दाट रानाची, डोंगर कपारींची, भेटलीच तर चोरचिलटांची. पण गजाननाच्या कृपेने सारे होत राहिले. वाडे सजले, वस्त्या झाल्या, बागा झाल्या, शेतवाडी झाली. निवडुंगाचे भरघोस पिकात रूपांतर झाले. बेबनावाने धुंदावलेला 12 मावळ कब्जात आला. जहागिरीचा अंमल स्थिर झाला. एवढ्या अपार कष्टाने मिळवलेल्या उभा केलेल्या जहागिरीचे काय होणार. पुन्हा बंडाव्यात ही मोडली तर जाणार नाही ना. राजे, दादोजींनी कुस बदलली पण विचार बदलला नाही. राजे पुण्याला आले तेव्हा पुरते 6 वर्षांचेही नव्हते. राजांना शिकवायला शास्त्री ठेवले. वाढत्या वयात चांगले वस्ताद ठेवून त्यांना शस्त्र पारंगत करून घेतले. कारभार शिकवला, मुलूक दाखविला. असे गुणी पोर हुडकून सापडायचे नाही. जे जे द्यावे ते राजांनी उचलले. राजांनी हा विस्तवाशी खेळ मांडला नसता तर आदर्श जहागीरदार म्हणून केवढे नाव झाले असते. कारभाराला हा विचार ठीक, पण वीज हाती पकडणाऱ्या परशुरामाला आवरायचे कुणी. पुराणे वाचली, ते देवांचे अनुकरण करायला निघाले. शस्त्रविद्या शिकले, ते मृगेत रमले नाहीत. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न तळू लागले. मुलूक दाखविला, पण जहागीर दिसली नाही. दिसले स्वतंत्र राज्य. फार उघड्या डोळ्यांनी राजांनी पाहिले. याचा परिणाम दुसरा काय होणार. शहाजीराजांच्या बंडाव्याचे काय झाले. हंपीच्या साम्राज्याचे, देवगिरीच्या साम्राज्याचे काय झाले. एवढी मोठी प्रबळ सत्ता जेथे मोगलांच्या धाडीला टिकू शकली नाही, तेथे कोवळे स्वप्न कसे टिकेल. आणि दुर्दैवाने तसे घडलेच तर थोरल्या महाराजांना काय सांगणार. त्यांचा विश्वासघात होईल. कुणी केला. दादोजी, या अनर्थाला तुझ्याशिवाय दुसरे कोण जबाबदार. मी नाही, मी नाही, दादोजी मोठ्याने म्हणाले. त्यांचे सारे अंग घामाने भिजले होते. कासावीस झालेले दादोजी अंथरुणावर उठून बसले. गंगाबाई जाग्या झाल्या. घाबरून त्यांनी विचारले, काय झालं. काय नाही, झोपा, दादोजी म्हणाले. त्यांनी पंचाने घाम पुसला. तांब्यातले पाणी ते प्यायले. त्यांचे लक्ष देवघराकडे गेले. वात मंदावली होती. पंतांनी उठून समईची काजळी झाडली. वात फरफरत मोठी झाली. देवाऱ्यातील गजाननाची मूर्ती त्या सौम्य प्रकाशात उजळली. पंतांनी हात जोडले. परत त्या अंथरुणावर येऊन झोपले. बराच वेळ पंतांना झोप लागली नाही. पंत दचकून जागे झाले. गंगाबाई त्यांना हलवून जागे करीत होत्या. पंतांनी डोळे उघडताच गंगाबाईने विचारले, स्वप्न पडलं का. घाम पुशीत पंत म्हणाले, हो, एवढं वाईट स्वप्न मला पडलं नव्हतं. कसलं स्वप्न. राजे शिकारीला गेले होते. बरोबर कुणी नव्हतं. एक भलं मोठं अस्वल अचानक राजांच्या अंगावर आलं. राजांनी बार काढला तरी ते हसत येतच होतं. 2 पायावर उभं राहिलं ते अस्वल केवढं मोठं होतं. राजांना त्यानं गाठलं. अंगरख्यावर रक्त दिसलं. रक्त दिसलं ना, मग ते चांगलंच. विषय बदलीत पंत म्हणाले, पहाट झाली. हो,
नुकतीच झाली. उठले होते तोच तुमचा आवाज ऐकला, जाग केलं. ठीक आहे, मीही उठतो. पंत सकाळी स्नान संध्या आटोपून कसबा गणपतीला जाऊन आले. कपडे करून जिजाबाईंच्याकडे गेले. पंतांनी विचारले, राजे कुठे गेलेत? शिवापूरला. केव्हा येणार आहेत? जेवणाला येणार असा निरोप आहे का? काही नाही, सहज विचारलं. तुमचं भाग्य थोर म्हणून राजांच्या सारखे चिरंजीव तुम्हाला लाभले. जिजाबाई आश्चर्याने दादूंच्याकडे पाहत होत्या. कितीतरी दिवसांनी दादूंच्या चेहऱ्यावर पूर्वीचे हास्य होते. पंत म्हणाले, खरंच सांगतो मासाहेब, राजे केवढे कष्ट घेतात. इतर जहागीरदार पुत्रासारखे झाले असते तर आपण काय करणार होतो? त्याचं श्रेय तुम्हाला आहे दादोजी. जिजाबाई म्हणाल्या, श्रेय कुठलं? आपली पुण्याही जबरदस्त, असंच समजायला हवं. दादोजी दप्तरी गेले. जिजाबाईंना समाधान वाटले. दादोजी आपल्या स्वतंत्र खोलीत काम करीत बसले होते. दप्तरीच्या अनेक वह्या मागून हिशोब पाहत होते. राजे भर उन्हातून अश्वपथकासह आले. मोत्तद्दाराने घोडा धरला. राजे पाय उतार झाले. उन्हाची रपेट झाल्याने काळी घोडी घामाने निथळत होती. कोठाळी पेसाळली होती. राजे मोत्तद्दाराला म्हणाले, पागेत नेऊन चांगली पुसून काढ. दम गेल्याखेरीज वैरण देऊ नका. जी, मोत्तद्दार म्हणाला. महाराज प्रथम चौकात आले. बाळकृष्ण सामोरे आले. हात जोडून ते म्हणाले, राजे, पंतांनी आपली आठवण केली आहे. आमची आठवण? आणि यावेळी आणखीन कोण आहे? राजाने विचारले. कोणी नाही, एकटेच आहेत. चला, आम्ही येतो. राजे पंतांच्या खोलीकडे जात होते. पंतांनी तातडीने का बोलावले याचा अंदाज लागत नव्हता. पंत खोलीत बैठकीवर बसले होते. काहीतरी लिहित होते. वर न पाहता पंत म्हणाले, या राजे, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. बसा. पंतांचे सारेच वर्तन नवीन होते. राजांना बसायचेही सुचले नाही. काही वेळ असाच गेला. पंतांनी लिहिलेल्या कागदावर वाळू टाकली. कागद झाडला. बोरू नीट ठेवून दिला. दौत मिटली. नजर वर करीत पंत म्हणाले, राजे, उभे का? बसा ना. आत्ता आलात? हो, शिवापूरला गेलो होतो. तेही समजलं. उठवलेलं रान पाहिलंत? कुठलं रान? राजे, आपण आता लहान नाही. मागे दुष्काळी झालेल्या 100 लोकांना तुम्हीच गाव वसवण्याचा कौल दिला होता. त्याचं विस्मरण झालेलं दिसतं. आम्ही समजलो नाही. पंत हसले. अलीकडे कारभारातलं लक्ष उडालंय. ध्यानी येणार कसं? राजे, शिवापूरचं रान तोडून बागायत रान उठवण्याचा हुकूम दिला होता. ते तयार झालं आहे असं शामराव निळकंठ सांगत होते. राजांच्या ध्यानी आले. त्यांची नजर खाली वळली. ते म्हणाले, आमच्या लक्षात नव्हतं. पंत म्हणाले, राजे, आमचा आग्रह नाही, पण स्वराज्याचं तोरण कच्च्या पायावर बांधता येत नाही. जीवाला जीव देणारी माणसं हुडकण्याच्या आधी त्यांची घरदारं सुरक्षित करावी लागतात. ते केलं की आपोआप माणसं गोळा होतात. तुम्ही रोहिडेश्वरी गेला होता ना? शिवापूरच्या मुक्कामात असताना राजे रोहिडेश्वरी गेले होते. हे दादोजींना कोणी सांगितलं हे राजांना कळत नव्हतं. मोजदाद करण्यासाठी राजाने आपले मावळे एकत्र केले होते. दादोजींना तेही समजलं नसेल ना? दादोजी स्मित करीत म्हणाले, राजे, तुमच्या हाकेला साथ देऊन किती मावळे रोहिडेश्वरी गोळा झाले? राजाने निश्वास सोडला. ते म्हणाले, 7,000. त्यातले टिकणारे किती? राजाने एकदम मान वर केली. डोळ्यात संतापाची सूक्ष्म छटा तळून गेली. ते म्हणाले, पंत, निष्ठेनं गोळा झालेल्यांची थट्टा केलेली आम्हाला खपत नाही. मी थट्टा केली नाही. दादोजी स्थिर आवाजात म्हणाले, मोठे शब्द वापरून मोठ्या गोष्टी ठरत नाहीत. राजे, रोहिडेश्वरी गोळा झाले ते नुसत्या तुमच्या हक्केनं? मग कुणाच्या? थोरल्या महाराजांच्या. पंत, ऐका राजे, मुलूक स्थिर झाला नाही तोच पातशाही विरुद्ध बंड करण्या इतपत मुलकात ताकद आलेली नाही. एवढी मोठी शिबंदी पोचण्याचीही तुमची कुवत नाही. भरपूर संपत्ती किरीज राज्य उभं राहत नाही. मग जमले ते कशासाठी? का? तुमच्या भोवती जे जमा झाले ते शहाजीराजांच्या मुलासाठी, शिवाजीसाठी नव्हे. ती ताकद यायला अजून अवकाश आहे. आम्ही वाट पाहू.
आदिलशाही तोवर थांबेल? राजे, आता पुढचा बेत कोणता सांगा ना, निदान ऐकू द्या तरी. राजे धीर करून म्हणाले, किल्ले कोंढाणा. किल्ले कोंढाणा. दादूंचे डोळे विस्पारले गेले. कोंढाणा म्हणजे आदिलशाहीचे मावळनाक. कोंढाणा घेणं इतकं सोपं वाटतं? ताकदीने नव्हे, सामोपचारानं गड हाती येईल असं वाटतं. जमलं तर तेच करा. पंत म्हणाले. राजांचा कानावर विश्वास बसेना. त्यांचा चेहरा आनंदला. दादूजी सांगत होते, राजे, तुम्ही जे कराल ते पूर्ण विचारानं कराल यावर आमचा विश्वास आहे. आम्ही तुम्हाला बोलावलं ते एवढा कागद पाहण्यासाठी. हा एकदा नजरेखालून घाला. पंतांनी कागद हाती दिला. काय हे? राजाने विचारले. आपला 12 मावळाचा मुलूक वसूल, शिल्लक त्याचा सविस्तर तपशील. राजांचा कागद धरलेला हात कापू लागला. राजे म्हणाले, पंत, आम्ही तुमच्यावर केव्हाच अविश्वास दाखवला नव्हता. ते पातक तसं मी म्हणत नाही. विपरीत अर्थ घेऊ नका. स्वराज्य उभं करत आहात, ते उभं करायला लागणारा पैसा हाही महत्वाचा भाग आहे. त्यासाठी तुम्हाला एकदा हे तपशील समजणं आवश्यक आहे. दादूजी, राजे, शंका धरू नका. आयुष्यात मी खोटं बोललो नाही. आता कसं बोलेन? तुमच्यावर पुत्रवत प्रेम केलं, त्या पलीकडे मी काही करू शकलो नाही. त्या भावनेला धक्का देणारं वर्तनही तुमच्या हातून घडलं नाही. पंतांचा कंठ भरून आला. श्वास घेऊन ते म्हणाले, राजे, आता आम्ही पिकली पानं. आमचा भरोसा काय? आज आहे तर उद्या नाही. माणसाचा भरोसा देता येत नाही, त्यात वय झालं. आम्ही थकलो. घ्याल ती माणसं पारखून घ्या. साऱ्यांचं ऐका. मनाला येईल पटेल तेच मात्र करा. तुमच्यासह पुण्यात आलो तेव्हा तुम्ही लहान होता. सारा मुलूक बेशिस्त होता. होईल त्या मगदुरानं सारं वाटक्यात आणलं. तुम्हाला घेऊन सारा मुलूक फिरलो. गावन गाव 12 मावळ फिरलो. झाडा झुडपांचा देखील परिचय घडवला. त्यांचं सार्थक घडत आहे, त्यात आनंद मला मिळत आहे. जगदंबा तुम्हाला उदंड यश देवो. याखेरीज या जीर्ण कुडीची कोणतीच इच्छा मागे राहिली नाही. दमला असाल, मासाहेब वाट पाहत असतील. जा तुम्ही. राजांनी दादोजींचे पाय शिवले. राजांचे मन भरून आले. दादोजी म्हणाले, शतायुषी भव, विजयी भव. राजांचे मन भारावले होते. पाय उचलत नव्हते. दादोजी असे कधी वागले नव्हते, बोलले नव्हते. आपल्याच विचारात राजे महाली गेले. मंचकावरून बसून राहिले. सईबाई मागे येऊन केव्हा उभ्या राहिल्यात हेही त्यांना कळले नाही. कपडे उतरवावेत ना म्हणत राजाने मागे पाहिले. काही न बोलता सईबाईंच्या हाती राजाने पागोटे दिले. तलवार उतरली. दुशेला सोडून ते बसून राहिले. महाली यायला वेळ लागला. मासाहेबांच्याकडे नाही, सई, दादोजींच्याकडे गेलो होतो. त्याने आठवण केली होती. सईबाई हसल्या. का हसलात? राजाने विचारले. तरीच स्वारी एवढी गंभीर दिसते. काय घडलं? राजे हसले. म्हणाले, हा मात्र तर्क चुकला. आज नेहमीप्रमाणे काही घडलं नाही. रोहिडेश्वरी सारे मावळे गोळा केल्याचं कळूनही दादोजी काही बोलले नाहीत. मग काय बोलले? तोच विचार करतोय आम्ही. तो नंतर करा. मासाहेब जेवणासाठी वाट पाहत आहेत. राजे जेवून महाली आले. पलंगावर झोपले. अंग जडावले होते, पण झोप येत नव्हती. सईबाई आल्या तेव्हा राजाने विचारले, जेवलात? हो. लवकर जेवण झाली? लवकर कुठलं, आज फार जेवलो, भूकच संपेना. सईबाई पायथ्याला बसल्या. राजे काही बोलणार तोच हाक आली, शिवबा. सईबाई उभ्या राहिल्या. राजे पण उठले. मासाहेब आत आल्या. चेहरा म्लान होता, घाबरलेला होता. जिजाबाई म्हणाल्या, राजे, दादोजी घाबरे झालेत, चल. मासाहेब वळल्या. राजे महालाबाहेर धावले. पाठोपाठ मासाहेब, सईबाई धावल्या. दादोजींच्या निवासाबाहेर मनोहारी, अमात्य, डबीर गोळा झाले होते. राजे आत गेले. दादोजी शय्येवर पडले होते. गंगाबाई शेजारी अश्रुरूपीत बसल्या होत्या. महाराज धावले. दादोजींच्या छातीवर हात ठेवी ते म्हणाले, पंत, काय झालं? आणि राजे ओरडले, अरे, कुणी वैद्यांना बोलवा. हाताने इशारा करीत पंत म्हणाले, नको, आता त्याचा उपयोग नाही. मासाहेबांचा हात तोंडावर गेला. त्या म्हणाल्या, पंतांनी काही घेतलं तर नाही?
एक वार चमकून राजाने मासाहेबांकडे पाहिले. क्षणात राजांच्या अंगाला मुंग्या सुटल्या. पंतांच्याकडे वळून राजे ओरडले, पंत हे खरं? दादोजी शांतपणे म्हणाले, खरं आहे. आता वैद्यराज काहीही करू शकणार नाही. स्त्रियांच्या तोंडून दुःखोद्गार निघाले. गंगाबाई बसल्या जागी मूर्छित झाल्या. त्यांना सावरले गेले. राजांना हुंदका फुटला. दादोजी काय केलं ते? कोणत्या अपराधाची ही कठोर शिक्षा केलीत? म्हणत राजाने मान वर केली. दादोजींच्या नजरेला नजर देत राजे म्हणाले, पंत आमच्या स्वराज्याचा एवढा कंटाळा आला होता तर तसं सांगायचं होतं. माझ्या हाताने मी बांधलेलं स्वराज्याचं तोरण उतरलं असतं. रडत राजांनी दादोजींच्या छातीवर मस्तक ठेवलं. पंतांचा थरथरचा हात राजांच्या केसावरून फिरवला गेला. पंत म्हणाले, रडू नका राजे, असं अशुभही बोलू नका. आता फार वेळ नाही, पुष्कळ सांगायचं आहे, ऐका. राजांची मान उचलली. पंत सांगत होते, तुमच्यावर माझा राग नाही, वैतागून मी जात नाही. पण राजे, आम्ही पडलो जुनी माणसं. तुम्हा तरुणांची छाती आमच्या जवळ कुठली? डोंगर कपारी जन्मलेला झरा हाताशी येईल त्या ओढ्या नाल्यांची संगत करीत नदी बनून सागराला भेटायला जातो. या प्रवाहाला संतपणाची, खळखळाटाची, प्रपातांची भीती कुठली? पण आम्ही जुनी माणसं डबक्यासारखी. उन्हाच्या भीतीनं आटत जाणं एवढंच ठाऊक असतं. तुमची धाव आमच्याजवळ नाही राजे. पंत ऐका राजे, तुम्ही जो खेळ मांडलात तो सजला तर पृथ्वी मुलाचं कौतुक होईल. पण दुर्दैवानं अपयश आलं तर राजे यशाचं कौतुक सारेच करतात. पण अपयश आलं तर बोल मोजक्यांनाच लागतो. स्वतंत्र संस्थापकाला लुटारू, बंडखोर बनायला काही वेळ लागत नाही. आयुष्यभर इमाने इतबारे थोरल्या राजांची सेवा केली. बोल लावून घेतला नाही. वृद्धापकाळी अपयशाच्या भीतीनं मन कचरतं. राजे, रंगीत कपड्यांना मळ सोसतो, पण श्वेत वस्त्र परिधान केलं तर त्याला एवढाही डाग खपत नाही. तो चटकन साऱ्यांच्या नजरेत भरतो. राजांच्या अश्रूंना खळ नव्हता. ते म्हणाले, पंत कसली भीती बाळगलीत? अपयश आलं तर आनंदानं सहन करावं हे तुम्ही सांगितलं ना? डावा हात हलवीत पंत म्हणाले, नाही राजे, त्या अपयशाला मी भीत नाही. बंगळूरहून थोरल्या महाराज साहेबांनी माझ्या जबाबदारीवर तुम्हाला आणि मासाहेबांना पाठवलं. तेव्हा ते म्हणाले होते, दादोजी ही आमची अमानत तुमच्या हाती देतो, जीवमुलानं सांभाळा. तुमच्यामुळे मी निश्चिंत आहे. भीती वाटत होती त्यांच्या एका शब्दाची, बोलांची. राजे पाणी. राजाने पाणी पाजले. दादोजींना घाम टिपला. दादोजी म्हणाले, मासाहेब, देवारात गंगोदक आहे, तुळशीपत्र आहे. राजे आम्हाला मांडी द्या. राजाने डोळे टिपले. मांडी दिली. दादोजी जिजाबाईंना म्हणाले, मासाहेब, माझं नशीब थोर म्हणून तुमच्या राजांच्या डोळ्यातले अश्रू पाहण्याचं भाग्य मला अंतकाळी लाभत आहे. देवाने देखील याचा हेवा करावा. पंतांनी गंगोदक घेतले. जिभेवर तुळशीपत्र ठेवले. हुंदक्याचा आवाज चढत होता. राजे दादोजींचे मस्तक धरून होते. सारी ताकद एकवटून दादोजी जड आवाजात म्हणाले, मासाहेब, राजांना सांभाळा. ते आता मोठे झालेत, कर्ते झालेत. त्यांचं उदंड यश पहा. आमच्यासारखे दुबळे बनू नका. राजे. राजे वाकले. अश्रू दादोजींच्या कपाळावर पडत होते. ओठ फुटले. शब्द उमटले. रडू नका, येतो आम्ही. राजांचे अश्रू पुसायला पंतांचा डावा हात उंचावला गेला. शेवटचे शब्द उमटले, राजे. आणि उंचावलेला हात कोसळला.